नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आपलं सहर्ष स्वागत आहे. मास्तर या नावाच्या सिरीजमध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत. मित्रांनो, काल परवा एका महाविद्यालयात गेलो होतो. ते कॉलेज होतं, ज्युनियर कॉलेज. आणि प्रसिद्ध असं या महाविद्यालयाच्या आवारात ज्यावेळेस मी फिरत होतो त्यावेळेस महाविद्यालयाची मध्यभागी त्या महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापकांची नावे आणि शैक्षणिक पात्रता त्या ठिकाणी लावण्यात आली होती. मित्रांनो, 11वी-12वी सायन्ससाठी जे प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवत होते त्या प्राध्यापकांचं जे शैक्षणिक पात्रता आहे ते जवळपास PhD असेल. काही ठिकाणी त्यांचे रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत. काही प्राध्यापक सेटनेट आहेत. आणि अशा पद्धतीचे जे प्राध्यापक आहेत त्या महाविद्यालयामध्ये कार्यरत होते मित्रांनो. आणि लगेच वर्गखोल्यामध्ये मी एक फेरी मारली आणि फेरी मारल्याच्या नंतर असं कळालं की विद्यार्थी या ठिकाणी येत नाहीत. मग यामागचं कारण काय असं विचारलं तर तिथल्या एका प्राध्यापकाने सांगितलं की सर, मुलं फक्त नावासाठी महाविद्यालयात ॲडमिशन घेतात आणि बाहेर खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये ते क्लास करत असतात, ते शिकवत असतात. मित्रांनो, एक वास्तव आहे, एवढं एक लक्षात घ्या की आपण एवढे गुणवत्ताधारक प्राध्यापक आपल्याला महाविद्यालयात असताना आपण बाहेर खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये का जातो, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की महाविद्यालयातील प्राध्यापकांना एवढी गुणवत्ता असताना ते नीट एक्झामची तयारी का करून घेऊ शकत नाहीत, ही कारणं पालकांनी त्यांना विचारायला हवी. आत्ताच पूर्ण भारत देशामध्ये नीट एक्झामची मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी झालेली आहे. पेपर लीक झाला आहे मित्रांनो, पेपर लीक झाला आहे भारतभर आणि त्याचे धागेदोरे लातूर आणि नांदेड या ठिकाणी आल्याचे सध्या सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यावर दिसते. ही सगळी मंडळी जी मोठ्या प्रमाणात जाहिराती करतात की आमचे विद्यार्थी भारतात प्रथम, आमचे विद्यार्थी भारतामध्ये कशा पद्धतीने प्रथम येतात याची जाहिरात हे मोठ्या वर्तमानपत्रामध्ये करत असतात. आणि यातून गोरगरीब जे विद्यार्थी आहेत त्यांचं स्वप्न आहे की आपण सुद्धा नीट एक्झाम पास होऊन डॉक्टर व्हावं. अशा विद्यार्थ्यांना ते आत गोवलं जातं. आणि मुळात जी गोष्ट आहे की यांचे खरंच विद्यार्थी गुणवत्ता आहेत का, खरंच या विद्यार्थ्यांकडे मेरिट आहे का, आत्तापर्यंतच्या गेल्या 2-3 वर्षाच्या विद्यार्थ्यांची पुनर्तपासणी व्हावी आणि या नीट एक्झाममधून बोगस डॉक्टर तयार होऊ नयेत याची आपण काळजी घ्यावी. मित्रांनो, महाविद्यालयाकडे मागणी करा की आम्हाला नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्या प्राध्यापकांचा उपयोग त्यासाठी व्हावा, अशी मागणी आपण पालकांनी जर केली तर नक्कीच याचा फायदा होईल असं मला वाटते. धन्यवाद.